हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मी आता अंगणवाडीमध्ये चालली ऍडमिशन करायसाठी। क्या बोला तूने? सॉरी मजाक करत होती। लाडक्या बहिणीचे पैसे आलेले 1 वर्ष झालं आणि माझ्या मम्मीला 1 रुपया पण नाही भेटलाय। तर लिस्ट आली आहे म्हणताय अंगणवाडीमध्ये, तर मी जाऊन बघत आहे। आणि माझ्यासोबत सायली पण येत होती सोबत। आपल्यासारख्या पतल्या गल्लीमध्ये आम्ही रस्ता काढून घेतो आणि लिस्ट भेटल्याबरोबर आम्ही नाव शोधायला लागतो। तर गाईज आता आम्ही अंगणवाडीमध्ये आलो होतो, पण नाही हिच्या मम्मीचं नाव आहे लिस्ट मध्ये, नाही माझ्या मम्मीचं नाव आहे। तर आता आम्ही घरी चाललो। बॅग वगैरे घेऊन मी निघून जाते कॉलेजमध्ये जासाठी। इकडे कॉलेज तर पूर्ण सुनसान होता, दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं। इकडे पूर्ण सेम खतम झाला होता, पण मराठीचा प्रोजेक्ट आम्हाला आता दिला होता। तर इकडे तिकडे वेळ न घालवता आम्ही प्रोजेक्ट लिहायला सुरुवात करतो आणि जेवढ्या मेहनतीने आम्ही असाइनमेंट प्रॅक्टिकल प्रोजेक्ट लिहितो तेवढ्या मेहनतीने अभ्यास पण नाही करत। आणि आज आमच्या कॉलेजमध्ये 12वी वाल्यांचा फेअरवेल पण होता। मला एक समजत नाही, जेव्हा पण आम्ही या क्लासवर बससाठी येतो फवारे अचानक कसे चालू होऊन जाते तर। आणि 12वी वाल्या मुली मस्त साडी घालून आल्या होत्या, यांना पाहून तर मला माझ्या 12वीचे दिवस आठवले। गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी। तर गाईज आज 12वी वाल्यांचा फेअरवेल आहे, त्या मुली आल्या साडी घालून। आता मला ही साडी घालूची वाटत आहे, तर तू मला सांगलं तर वाटत का सांगते हे। आणि इकडे काकाजी तर पूर्ण रागातच होते। मग आम्ही सगळेजण गोसिप करायला लागून जातो। बहुत हो गया मजाक मस्ती। मग आम्ही चाललो होतो लायब्ररीमध्ये आणि इकडे मॅडम तर पूर्ण टेन्शन मध्ये चालल्या होत्या फ्युचरच्या। नंतर आम्ही घरी निघून जातो। आजसाठी एवढंच, भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी फॉलो करायला विसरू नका।